महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. महाराष्ट्र विधानसभेने पास केलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. बेकायदा आणि सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्याच्या हेतूने हा कायदा करण्यात आला आहे. या कायद्यानुसार बेकायदा धर्मांतराद्वारे झालेल्या विवाहातून दाम्पत्याच्या अपत्याला आईचा विवाहापूर्वीचा जो धर्म होता तोच धर्म लागू होणार आहे. प्रसिद्ध पर्यटनाचे केंद्र आणि मुख्य वाहतुकीचा मार्ग असलेला माळशेज घाट मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला असून घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसामुळे रस्त्यावर दगड आणि माती आल्याने वाहनधारकांनी या मार्गावरून प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अत्यंत चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. ही केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे राज्यातील तब्बल 66 लाख महिलांना या योजनेच्या लाभार्थी यादीतून बाहेर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने या संदर्भात अधिकृत आकडेवारी स्पष्ट केली आहे. देशात अनधिकृतपणे किंवा बनावट पद्धतीने स्वतःला आर्किटेक्ट म्हणून म्हणावणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरने कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारे आर्किटेक्ट या नावाचा किंवा पदवीचा गैरवापर करणे हा कायद्याने गुन्हा असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा काउन्सिलने एका जाहीर नोटिशीद्वारे दिला आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहता येथील शाखेत बोगस खाती उघडून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अटक केलेला मुख्य आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने 7 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दैवी शक्तीच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने काही धक्कादायक पुरावे समोर आणले आहेत. अनेक लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासोबतच शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या खरातवर महिला अत्याचाराचे तब्बल 8 गुन्हे दाखल आहेत. अशा भोंदूबाबा अशोक खरातचा ताबा आता सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष पथकाने घेतला आहे. एल निनोच्या काळात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रणालींनी यंदा राज्याला तसेच धरण क्षेत्रालाही दिलासा दिला आहे. जूनमध्ये राज्याच्या अनेक भागात मान्सूनने निराशा केल्यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 1 ते 31 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत 20% अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सरासरी 324.2 मिलीमीटर पावसाऐवजी 454.2 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती. विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम युवा शक्ती घडवण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलाय. युवकांनी अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून शिक्षण, कौशल्य, क्रीडा आणि राष्ट्र निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे असा संदेशही यावेळी देण्यात आलाय. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी व व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विशेष NIA न्यायालयाने या बहुचर्चित प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण 10 जणांवर अधिकृतरित्या आरोप निश्चित केले आहेत. त्यामुळे तब्बल 5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या हाय प्रोफाईल खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. आरोपींनी दाखल केलेले डिस्चार्ज अर्ज व विविध कायदेशीर प्रक्रियांमुळे गेली 5 वर्ष आरोप निश्चितीची प्रक्रिया रखडली होती. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळाल्याने शेतकऱ्यांसह अनेकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला आहे. तर आता या पावसानंतर हवामान विभागाने पुन्हा एकदा 4 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी राज्य सरकार लवकरच सर्वसमावेशक महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण जाहीर करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या धोरणामुळे रुग्णवाहिकांच्या दरात पारदर्शक, निश्चित प्रतिसाद वेळ, डिजिटल देखरेख आणि आपत्कालीन सेवांचे एकत्रीकरण साधले जाणार आहे.
प्रस्तावित उत्तन विरार सीलिंग प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. विरारजवळील खार्डी मार्गे या प्रकल्पाला दिल्ली मुंबई एक्सप्रेस महामार्गाला जोडण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला स्वतः मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे प्रस्तावित मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कॉरिडॉर आता देशाच्या राष्ट्रीय एक्सप्रेसवे नेटवर्कशी जोडला जाणार असून ची धोरणात्मक भूमिका अधिक मजबूत होणार आहे. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या सुमारे 16,94,000 शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी एकाच वेळी 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे थकीत कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा पुन्हा नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांचा वाढता रोष आणि अपघाती मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला आहे. त्या 7 दिवसात नाशिक शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय. शनिवारपासून खड्डे बुजवण्याच्या मोहिमेला सुरुवात होणार असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमुळे पुढील 25 ते 30 वर्षांचा रस्त्यांचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचा दावा महाजन यांनी केलाय. राज्यात शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन व कडक नियम लागू करण्यात आलाय. शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील सर्व अंशतः अनुदानित, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की ज्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अद्याप आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन रोखले जाणार आहे. बीडमधील संतोष देशमुख प्रकरणात आरोपी महेश केदार यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. जामीन अर्जावर सविस्तर युक्तिवाद मांडण्यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांनी अतिरिक्त वेळ मागितला. त्यानुसार न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.